मकर संक्रांती 2025 तिथी हिंदू पंचांगानुसार 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल। या दिवशी सूर्य सकाळी 9:03 मकर राशीत जाईल। त्यावेळी मकर संक्रांतीच्या सणाला सुरुवात होईल। मकर संक्रांतीच्या शुभ काळात स्नान आणि दान करणे महत्त्वाचे मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, गुळ, खिचडी, तांदूळ डाळ आणि काळे कपडे दान करण्याला महत्त्व आहे। नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते। मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो। याला उत्तरायण सण म्हणूनही ओळखतात। मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याचे उत्तरायण सुरू होते, जे शुभ आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। या दिवशी खरमास संपत असल्याने हा सण शुभ कार्याची सुरुवात करतो। मकर संक्रांतीला तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ तयार केले जातात। तीळ दान केल्याने राहू आणि शनीची अनुकूलता वाढते। खिचडीचे सेवन आणि दान दोन्ही शुभ मानले जातात। भोगी पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा ह्या दिवशी भोगी हा सण आहे। भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे। याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे। ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे। मकर संक्रांत दिवशी बोळक्याची, सुगड पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती, धनधान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात। 5 बोळक्यांना दोरा बांधून त्यांना हळदकुंकू लावावे। त्यामध्ये उसाचे काप, तिळगुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार, हरभरे दाणे, बोर घालावे। वरती एक पणती ठेवावी, समोर निरांजन, अगरबत्ती लावावी। संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे। ह्या दिवशी तीळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे। मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते। म्हणूनच ह्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड बोला म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात। किंक्रांत पौष कृष्ण तृतीया हा दिवस किंक्रांत म्हणजेच करिदिन असतो। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला देवीने मारले होते। ह्या दिवशी चांगले काम करीत नाही। पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून नमूद केलेला असतो। या दिवशी बारसे, लग्न, प्रवास करणे, एखाद्या शुभकार्यासाठी बाहेर पडणे, स्थळे पाहण्याचा कार्यक्रम इत्यादी शुभकार्य केली जात नाही। या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात। असे मानले जाते की या सणाला सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाला भेटायला येतात। या सणाशी सूर्य आणि शनीचा संबंध असल्याने या सणाला खूप महत्त्व आहे। साधारणपणे याच सुमारास शुक्राचा उदय होतो, त्यामुळे शुभ कार्ये येथून सुरू होतात। या दिवशी सकाळी स्नान करून तांबूस, फुले व अक्षत भांड्यात टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे। सूर्य बीज मंत्राचा जप करा। श्रीमद्भगवताचा एखादा अध्याय पाठ करा किंवा गीता पाठ करा। नवीन धान्य, घोंगडी, तीळ आणि तूप दान करा। जेवणात नवीन धान्याची खिचडी बनवावी। देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून सेवन करा। संध्याकाळी अन्न सेवन करू नका। या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला भांडीसह तीळ दान केल्याने शनीशी संबंधित सर्व वेदना दूर होतात। मकर संक्रांतीच्या दिवशी करा हे खास उपाय। 1. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाका। तिळाच्या पाण्याने स्नान करणे खूप शुभ मानले जाते। तसेच असे करणाऱ्या व्यक्तीला आजारापासून आराम मिळतो। 2. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाला अर्पण केलेल्या पाण्यात तीळ टाकावे। असे केल्याने माणसाच्या नशिबाचे दरवाजे उघडतात। 3. त्या दिवशी उबदार कपडे, तूप, डाळ, तांदळाची खिचडी आणि तीळ यांचे दान केल्यास चुकूनही झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुखसमृद्धी येते।
4. त्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी पाणी देताना त्यात तीळ टाकावे. असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. 5. जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असाल तर या दिवशी घरामध्ये सूर्ययंत्र स्थापित करा आणि सूर्यमंत्राचा 501 वेळा जप करा. 6. कुंडलीत कोणत्याही प्रकारचा सूर्यदोष कमी करण्यासाठी तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा चौकोनी तुकडा वाहत्या पाण्यात तरंगवा. मकर संक्रांतीला कोणत्या वस्तू दान कराव्यात? 1. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ दान करणे शुभ मानले जाते. तीळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. 2. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे जितके शुभ आहे तितकेच दान करणे देखील शुभ मानले जाते. 3. त्या दिवशी गुळाचे दान करणे देखील शुभ असते. गुळाचे दान केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. 4. त्या दिवशी तेल दान करणे शुभ असते. असे केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते. 5. मकर संक्रांतीच्या दिवशी 5 प्रकारचे धान्य दान केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. 6. मकर संक्रांतीच्या दिवशी रेवडी दान करणे देखील शुभ मानले जाते. 7. त्या दिवशी घोंगडी दान करणे शुभ असते. यामुळे राहू आणि शनी शांत होतात.